हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर अक्षयतृतीया स्पेशल तांदळाची खीर आणि पुरी कशी बनवायची ती पाहूया. यासाठी मी अर्धा कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवले होते. आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत. त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूया. अर्धा कप बासमती तांदूळ तुकडा, 1 लिटर दूध, तूप, साखर, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर इतकं साहित्य आपल्याला खिरीसाठी लागणार आहे. आता मी एक टोप गरम करून ठेवत आहे. मग त्याच्यात थोडंसं तूप घालून घेणार आहोत आणि तुपामध्ये आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते चांगले परतून घेणार आहोत, म्हणजे खूपच छान फ्लेवर येतो. आता मी तूप घालत आहे. तूप गरम झालं की लगेचच त्याच्यात तांदूळ घालून चांगले परतून घेणार आहे. मग त्याच्यात थोडंसं पाणी आणि मीठ घालून थोडेसे तांदूळ उकळी येऊन देणार आहे. मग त्याच्यामध्ये दूध घालून चांगली खीर शिजून घेणार आहे. आता बघा मी ही पुढची प्रोसिजर कशी करते. दूध घालून आपण खीर छान शिजवून घेतलेली आहे. आता माझ्याकडे एक हँड ब्लेंडर आहे. तो ह्याच्यामध्ये 1 ते 2 मिनिट कमीच एवढा जरासा फिरवून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, जर तांदळाचे मोठे कण असतील तर ते थोडेसे बारीक होतात आणि खीर आपली खूपच घट्ट होते. ही प्रोसिजर अशी केली तर खीर खूपच छान घट्ट होते. आपल्याला एकदम जास्त पण आटवायला लागत नाही. आणि त्याच्यात अजून जर खूप जास्त घट्ट झाले तर थोडंसं दूध घालून थोडीशी पातळ करायची. ह्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी केशर घालून घेणार आहे. मग थोडीशी साखर घालून घेणार आहे चवीनुसार. जर तुम्हाला साखर नको असेल तर खीर थोडीशी थंड झाली की त्याच्यामध्ये तुम्ही गूळही घालून शकता. आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडरही घालून घेतलेली आहे. माझ्याकडे ड्रायफ्रूट्सची पावडर होती ज्याच्यामध्ये मखानाही होता. ती पावडरही मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि पाव कप इतकी साखर ह्याच्यात घातली. पाव कप साखरेनेही ह्या खिरीला खूप छान गोडवा येतो. ड्रायफ्रूट्स आपण तळून घालणार आहोत. तळून घातल्यामुळे ड्रायफ्रूट्सचा फ्लेवर खूपच छान येतो. बघा आता मी पुढे कसं करते.
पुरीचं पीठ मळून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे आणि मग पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बेकिंग पावडर नाही वापरली तर पाव कप तेलाचं मोहन घालायचं कडून, तरीही पुऱ्या चांगल्या फुगतात. पण ह्या सगळ्यापेक्षा तेलकट होण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. त्याच्यामुळे पुऱ्या खूपच छान फुगतात. अशा प्रकारे थोडंसं तेल घालून मी पीठ छान मळून ठेवणार आहे. मग त्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार आहे आणि मगच पुऱ्या करायला घेणार आहे. बघा पुढे मी पुऱ्या कशा करते. अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर ते पुऱ्या खूपच छान फुगतात. तुम्ही बघूच शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओज पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष सुखदायी आणि उत्तम जाओ. थँक यू सो मच.